नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये वनरक्षक पदाकरता जी भरती प्रक्रिया सुरू आहे. तर त्याचं ग्राउंडचं वेळापत्रक आलेलं आहे. तर ते वेळापत्रक आलेलं आहे कोल्हापूर विभागाकरिता. तर त्याची तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता हे अ, वेळापत्रक आहे हे तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती ॲज इट इज भेटून जाणार आहे. ओके. तर इथून जर बघाल तर याच्यामध्ये मेरिट लिस्ट हे साधारणतः माहिती दिलेली आहे ही, की ती त्याची काही एवढी हे नाहीये. म्हणजे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की 29/1 ते 14/2 या कालावधीत काय झालं होतं की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं होतं विद्यार्थ्यांचं कोल्हापूर, सांगली आणि सातारा या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि शारीरिक पात्रता चाचणी पूर्ण झाली होती. त्याच्यानुसार काय केलं की त्यांनी 16/2 रोजी काय केलं की ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हॅलिड आहेत, त्या विद्यार्थ्यांची यादी लावलेली आहे. ओके. आता याच्यामध्ये काय केलं होतं की बघा, की पात्र ठरवण्यासाठी काय केलं होतं की ई-डब्ल्यू-एस प्रवर्गासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराचे जे तपासणीत सन 22-23 वरचा वैध असलेले प्रमाणपत्र नसल्यास राखीव प्रवर्गासाठी निष्कर्ष पूर्ण करत असल्यास ओपनसाठी पात्र ठरवले. म्हणजे ई-डब्ल्यू-एसची कॅटेगरी नसेल तर. तसेच एन-सी-एल जरी नसेल तर त्यांना ओपनसाठी केलेलं आहे. आणि ते काय की जर समांतर आरक्षणाचं सर्टिफिकेट नसेल, तर त्याच वर्गाच्या सर्वसाधारणमध्ये त्यांना पात्र केलेलं आहे. त्या 3 यांनी गोष्टी केलेल्या आहेत. त्याच्यानंतरनं जर सपोज एखादा सामाजिक हे असेल सामाजिक आरक्षणासाठी म्हणजे एस-सी असेल, एस-टी असेल, ओपन, ई-डब्ल्यू सोडून बाकी सगळ्या कॅटेगरीसाठी त्यांनी काय केलं की अ, अ, वैध प्रमाणपत्र सादर न केलेल्या उमेदवाराची सगळ्यांसाठी काय केलेलं आहे की त्यांनी ओपनमधून पात्र केलेलं आहे त्यांना. ठीक आहे. त्याच्यानंतरनं मुक्त विद्यापीठातून साठी एक माहिती दिलेली आहे. आता मेन जे आहे ते सांगेल की 22 तारखेपासून ते 27 तारखेपर्यंत हे ग्राउंड असणार आहे. ते कुठे राहणार आहे की पंचताराखेत एम-आय-डी-सी असणार आहे. कागल, कोल्हापूर इथे. त्याच्यामध्ये लक्ष्मी टेकडी ते रेमंड चौक असा 2.5 किलोमीटरचा पट्टा असणार आहे. याच्यामध्ये त्यांची रनिंग होणार आहे. आता उमेदवारासाठी सूचना काय असणार आहे बघा. ही यादी जी असणार आहे त्यासाठी स्त्री आणि पुरुषांची यादी सोबत हे केलेली आहे आणि त्यांनी काय केलं की अनुक्रमानुसार काय केलं की तुम्हाला जायचं आहे. अनुक्रमानुसार काय केलं की जायचं आहे सीरियल नंबरनुसार. ठीक आहे. आता त्यासाठी तुम्हाला काय-काय घेऊन जायचं आहे. सगळ्यात पहिलं ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र. प्रवेशपत्र नसल्यास काय करायला की जे फॉर्म आहे ना ॲप्लिकेशन फॉर्म तो जायला लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला ओरिजिनल एक ओळखपत्र त्याच्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदान कार्ड याचं एक झेरॉक्स आणि एक ओरिजिनल सर्टिफिकेट घेऊन जायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं की फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरनं एक वचनपत्र घेऊन जायचं आहे. हे सगळ्याचे फॉर्मॅट दिलेले आहेत. ठीक आहे. आता ही जी होणार आहे रनिंग, ती होणार आर-एफ-आय-डी चिपनं होणार आहे. तिच्यात स्टार्टिंगला तुमची रीडिंग होईल, मध्ये एकदा रीडिंग होईल आणि शेवटी एकदा रीडिंग होईल. अशा 3दा रीडिंग होणार आहे. ठीक आहे. आणि जे उमेदवार याच्यामध्ये अपात्र ठरतील त्यांना पुन्हा चान्स वगैरे काही भेटणार नाही. आता याच्यात दिलेलं आहे तिथं कसं जायचं आहे. आता याच्यामध्ये काय करायचं तुम्ही सदरच्या याच्यावर पोहोचण्यासाठी कोल्हापूर बस स्टँडवरनं प्रत्येक अर्धा-अर्धा तासाचे के-टी-एम व एस-टी सुविधा उपलब्ध आहे. बस स्टँडवरून कागल एम-आय-डी-सी जी आहे, ती 14 किलोमीटर अंतर आहे. आता Google लोकेशन हे आहे, इथे क्लिक केल्यावर तुम्हाला लोकेशनवर हे काय करेल की घेऊन जाणार आहे. आता लोकेशन हे तुम्हाला दाखवतो मी. ओके, हे लोकेशन आहे. या लोकेशनवरती तुमचं काय असणार की ग्राउंड असणार आहे. ओके, तुम्ही सॅटेलाईट इमेजवरती पाहाल तुम्ही, तर तुम्हाला समजेल दिसेल की इथं तुमचं ग्राउंड असणार आहे. ओके, हा रस्ता असणार आहे. इथे लक्ष्मी टेकडीपासून जर पाहाल तुम्ही, तर हे असाच 2.5 किलोमीटरचा रस्ता असणार आहे. स्ट्रेट आहे हा. तुम्ही जाऊ शकता इथे आणि हा रेमंड चौक आहे. ओके, तर इथपर्यंत हा पट्टा असणार आहे. ठीक आहे, रेमंड चौक. पट्टा तुम्हाला असणार आहे. त्याच्यानंतर ना आता ॲक्चुअल सांगेल मी तुम्हाला माहिती. ओके. लोकेशन सांगितली, सगळ्या गोष्टी सांगितल्या, डॉक्युमेंट काय घेऊन जायचे. आता 22 तारखेला बघा, तर 2 सत्र आहे. सकाळी 5:30 वाजता आणि दुपारी 1 वाजता असणार आहे. 2 सत्र प्रत्येक दिवशी असणार आहे. 22 तारखेला आणि 23 तारखेला फक्त मुलींची राहणार आहे. त्याच्यामध्ये 1 ते 2400 हे राहणार पहिल्या दिवशी राहणार आहे 5:30 वाजता. त्याच्यानंतर दुपारी बघा 2401 ते 4200 एवढे 1800 विद्यार्थी राहणार आहे. तर 2 दिवसात जर पकडलं तर मुली होणार आहे. त्याच्यानंतर ना शुक्रवारी सकाळी 5:30 वाजता पहिली शिफ्टमध्ये 4201 ते 6600 एवढे 2400 उमेदवार असतील आणि 23 तारखेला दुपारी 1 वाजता असणार आहे. 6601 ते 8527 असे उमेदवार असणार आहे. आता त्याच्यानंतर ना बघा, हे सीरियल नंबर आहेत. इथे लक्षात घ्या तुम्हाला काय करतो, की ते सीरियल नंबर दाखवतो. हे सीरियल नंबर नाही ना त्याच्यानुसार त्यांनी जायचं आहे. ठीक आहे.
आता त्याच्यानंतरनं जर बघाल, आता मुलांसाठी कसं जायचं आहे? मुलांसाठी जायचं आहे 24 तारखेला सीरियल नंबर 1 ते 24 चे सीरियल नंबर जायचा आहे. ओके. सकाळी 5:30 वाजता. त्याच्यानंतरनं दुपारी 1 वाजता जायचं आहे 24 ते 1 ते 4200 एवढे जायचं आहे. त्याच्यानंतर रविवारी सकाळी 5:30 वाजता 4201 ते 6600 या अनुक्रमाने जायचं आहे. 25 तारखेला जायचं आहे दुपारी 1 वाजता 6601 ते 8400. त्याच्यानंतर सोमवारी 26 तारखेला सकाळी 5:30 वाजता 8401 ते 10800 या अनुक्रमाने जायचं आहे. त्याच्यानंतर दुपारी 1 वाजता 10801 ते 12600 या अनुक्रमाने जायचं आहे. त्याच्यानंतर मंगळवारी सकाळी 5:30 वाजता जायचं आहे. 12601 ते 14035. तर बघा मुलं जी आहेत ते 14035 एवढी आहेत आणि मुली ज्या आहेत त्या 8527 एवढी सगळी टोटल असणार आहे. आता तुम्हाला जाताना पहा हे वचनपत्र घेऊन जायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, की इथं पूर्ण नाव लिहायचं आहे, पत्ता लिहायचा आहे, इथं सही करायची आहे, तारीख लिहायची आहे आणि स्थळ लिहायचं आहे. आणि हे फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट आहे, जे तुम्हाला काय करायचं आहे, की घेऊन जायचं आहे शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याच्या ह्याच्याने. आता इथं ही यादी दिलेली आहे. तर या सीरियलनुसार बघा तुम्ही फिमेल असाल तर ही यादी हे करायची आहे. त्याच्यात नाव शोधायचं आहे तुम्ही. कुठलंही नाव शोधा तुम्ही. ओके. इथं सपोज तुम्ही असं नाव शोधलं असेल काही नाव शोधा. नाव ओके. आता खूप सारे आहेत इथे हां. एक विद्यार्थी माहिती होता मला. ओके. तर तर हे असे नाव शोधायचे आणि तुम्ही त्या तारखेनुसार काय करायचं, की जायचं आहे बघा. लक्षात घ्या. इथे तुम्हाला तारीखही दिलेली आहे. काही काळजी गरज नाही. इथे तारीखही दिली आहे, वेळही दिलेली आहे. नाव शोधा आणि तुम्ही चालला जा. तर ही माहिती होती. तर अशाच इम्पोर्टंट अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.